मित्रांनो, पावसाळा सुरू होताच जोडप्यांना रोमॅन्टिक गाणी आठवतात. मान्सून म्हणजे रोमॅन्टिक ऋतू. या दिवसामध्ये प्रेमी युगुलं एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडून जातात. रिमझिम सरी बरसत असताना सोबत पार्टनर असेल तर वेळ पुढे जाऊच नाही असं वाटतं. अशी भावना मनात येते. परंतु कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे या रोमॅन्टिक वातावरणामध्ये पार्टनरला वेळ द्यायलाच मिळत नाही, ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो. तर या ऋतूमध्ये जर एकमेकांसोबत तुम्ही वेळ घालवलात तर प्रेमाचं झाड हे तुमचं नव्यानं बहरेल. पण मान्सूनमध्ये पार्टनरसोबत कोणता प्लॅन आखावा हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर पावसाळ्यामध्ये पार्टनरसोबत असलेलं बॉन्डिंग घट्ट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यानं काय होईल तर यानं नात्यामध्ये प्रेमाचा पाऊस पडेल. तर मग मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट करा ती म्हणजेच पावसामध्ये एकत्र भिजा. एकदा तरी भिजा दर पावसाळ्यात. मित्रांनो, पावसामध्ये अनेकांना भिजायला आवडतं. जोडीदारासोबत पावसामध्ये भिजणं ही एक वेगळीच मजा आहे. यामुळे पार्टनरसोबत असलेलं बॉन्डिंग हे वाढूच लागतं. आपण पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्हला देखील जाऊ शकता. एकत्र वेळ घालवा आणि यामुळे तुम्ही एकमेकांना जास्त समजून घेऊ शकता. त्यानंतर फिरायला गेल्यावरती एकाच छत्रीमध्ये फिरा. जर आपल्याला भिजायला आवडत असेल आणि पार्टनरला आवडत नसेल तर एकाच छत्रीमध्ये राहून पावसाचा आनंद घ्या. कुठेतरी छत्री घेऊन बसून पावसाचा आनंद तुम्ही लुटू शकता. एकमेकांची स्तुती करा, प्रेमाच्या गोष्टी शेअर करा. त्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता या पावसाळ्यामध्ये, ती म्हणजे एकत्र गाणी ऐका. जर आपल्याला पावसामध्ये भिजायला आवडत नसेल तर घरातच तुम्ही गाणी ऐकत बसा. एकमेकांची आवडती गाणी ऐका. आपण एकमेकांसोबत डान्सही करू शकता. फार चांगला डान्स नाही आला तरी चालेल, कारण तो कोणाला दाखवायचाच नाही आहे. कारण यामुळे नक्कीच तुमच्या दोघांमध्ये एक रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. आता तुम्ही या पावसाळ्यात अजूनही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजेच मनातील भावना तुम्ही पार्टनरसोबत शेअर करा. पार्टनरसमोर मनातील भावना नेहमी व्यक्त करत जा. यामुळे त्यांना नक्कीच स्पेशल फील होईल. पावसामध्ये रोमॅन्टिक गोष्टी शेअर करा, मोमेंट्स तयार करा, कारण याच गोष्टी आपल्याला कायम आठवणीमध्ये राहतात. आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायला विसरू नका, ते म्हणजेच डेट प्लॅन करा. कारण रिमझिम पावसामध्ये जोडीदारासोबत हात धरून रस्त्यावरती फिरा. कॅफेमध्ये गरम चहा किंवा कॉफीचा आनंद घ्या. किंवा नवनवीन ठिकाणी तुम्ही डेट प्लॅन करा आणि मस्तपैकी फिरायला निघा. माहीत नाही कुठे जायचं आहे, परंतु गाडी काढली की मागे पाहायचं नाही. या अशा पद्धतीने काय होईल तर पावसाळ्यामध्ये तुमच्या नात्याला एक रोमॅन्टिक चान्स मिळेल आणि तुमचं नातं हे वाढीस लागेल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.